तीर्थक्षेत्र उनबदेव यात्रोत्सवाचा थाटात शुभारंभ. माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते झाले उद्घाटन. नमस्कार, मी नरेंद्र खंबाळे. आपण पाहत आहात सर्वम न्यूज 24. जळगाव जिल्ह्यातील अडावद येथून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र उनबदेव यात्रोत्सवाचे उद्घाटन माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या शुभ हस्ते गोमुखाचे विधिवत पूजन करून करण्यात आले. तर वनक्षेत्रपाल प्रशांत साबळे यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. यावेळी डॉक्टर अमृता सोनवणे, अडावदचे सरपंच बबन खातडवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आज दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारी माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व सातपुड्याच्या पर्वतरांगीत निसर्गरम्य वातावरणात असलेल्या तीर्थक्षेत्र उनबदेव येथे पौष मासारंभापासून महिनाभर यात्रोत्सव सुरू असतो. प्रभू श्रीराम 14 वर्ष वनवास भ्रमण करीत असताना उनबदेव येथे आले. यावेळी प्रभू श्रीरामांनी या ठिकाणी दुर्धर आजाराने पीडित असलेल्या शर्भंग ऋषींसाठी गरम पाण्याच्या झऱ्याची निर्मिती केली अशी पुराणात आख्यायिका आहे. येथे स्नानकुंडालगत असलेल्या गोमुखातून अव्याहतपणे गरम पाणी वाहते. ते कोठून व कसे येते हे कोडे अजूनही उलगडलेले नाही. हे विशेष म्हटल्यास वावगे ठरणार नाही. उनबदेव हे तीर्थक्षेत्र गरम पाण्याच्या झऱ्यासाठी राज्यात प्रसिद्ध असल्याने महाराष्ट्र राज्यासह जवळच्या मध्य प्रदेश, गुजरात राज्यातूनही हजारो भाविक भक्त यात्रोत्सवादरम्यान दर्शनासाठी येथे येत असतात. या प्रसंगी माजी सरपंच भारती महाजन, मनोहर पाटील, सचिन महाजन, लोकेश काबरा, लक्ष्मण पाटील, संदीप महाजन, शांताराम पवार, अल्ताफ पठाण, खान कुरेशी, वीरेंद्र बोरसे, राहुल पारधी, प्रकाश माडी, वन विभागाचे राकेश निकुंबे, रुपेश तायडे, वनश्री दशरथ पाटील, संजय माडी, राजू पाटील आदींसह वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. पाहत रहा सर्वम न्यूज 24.